नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्व भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 420वा. या भागामध्ये आपण 30 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे बघा, नुकतंच पहिल्यांदा कोणत्या देशाने वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही घेतलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकतंच बघा, पहिल्यांदाच चीन या देशाने, कोणत्या देशाने? तर चीन या देशाने बघा वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही घेतलेली आहे. जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही चीन या देशामध्ये सुरू होणार असून पहिल्यांदाच चीन देशाने बघा वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही घेतलेली आहे. शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राजधानी काय आहे चीनची? कमेंट करून सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, 40वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचं उत्तर असणारे पर्याय अ, ब दोन्ही. म्हणजेच गोदावरी मोहाना आंध्र प्रदेश आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी बघा 14वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 ही होणार आहे. प्रकार आपण पाहिले तर 40वी आशियाई जलपक्षी जनगणना व 60वी आंतरराष्ट्रीय जलपक्षी जनगणना ही 10 ते 11 जानेवारी 2026 पर्यंत बघा आयोजित केली जाणार आहे. केव्हापर्यंत? तर 10 ते 11 जानेवारी 2026 पर्यंत. आता याचं आयोजक कोण असणार आहेत? तर आयोजक असणार आहेत आंध्र प्रदेश वन विभाग, BNHES वेटलँड्स इंटरनॅशनल साऊथ आशिया हे याचे आयोजक असणार आहेत. उद्देश काय आहे यामागचा? तर पाणथळ जमीन व जलपक्ष्यांची संख्या वितरण काय? तर पाणथळ जमीन व जलपक्ष्यांची संख्या वितरण, दीर्घकालीन डेटा गोळा करून संवर्धन व धोरण निर्मितीला मदत यासाठी बघा याचं जे काही हे आहे उद्देश, तर ते हे उद्देश आहे त्यामागचं. तिसरा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आला आहे? तर नुकतंच बघा कर्नाटक राज्यामध्ये, कोणत्या राज्यात? तर कर्नाटक राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला आता गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. नुकतंच कर्नाटक राज्यामध्ये एक विधेयक सादर करण्यात आलं आणि ते विधेयक संमत करण्यात आलं असून आता कर्नाटक राज्यामध्ये सामाजिक बहिष्कार हा आता गुन्हा असणार आहे. कर्नाटक सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक विधेयक हे सादर केलं होतं, त्यानंतर ते संमत करण्यात आलं आणि ज्यामुळे आता सामाजिक बहिष्कार हा गुन्हा ठरलेला आहे, ज्यामध्ये दोषींना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. महत्त्वाचं आहे तरतूद काय शिक्षेची? तर दोषींना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत बघा तर त्या होऊ शकतात. यामध्ये बघा पोलिसांना कोणतीही वाट बघावी लागणार नाही. पोलीस डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकणार आहेत केस न करता. कोणती FIR जरी दाखल झाली नाही तरी पोलिसांना बघा पूर्ण अधिकार दिले आहेत की कोणतीही कारवाई ते करू शकतात. जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर आपली टेलिग्राम जे आहे बघा, तर त्या टेलिग्रामवर एक्स्ट्रा माहिती आपण त्या ठिकाणी घेतली आहे. तो पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. चौथा प्रश्न आहे, MPSCचे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC. तर MPSCचे नवे अध्यक्ष बनले आहेत पर्याय अ, विवेक भीमनवार. विवेक भीमनवार हे MPSCचे नवे अध्यक्ष नुकतंच बनलेले आहेत. रजनीश शेठ यांच्या जागेवर आता MPSCचे अध्यक्ष असणार आहेत विवेक भीमनवार, लक्षात असू द्या. महेंद्र हरपाळकर कोण आहेत? तर ते बघा MPSCचे सचिव आहेत. काही दिवसांपूर्वीच यांची बघा सचिवपदी निवड करण्यात आली होती. महेंद्र हरपाळकर हे आता MPSCचे सचिव आणि MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे असणार आहेत.
एमपीएससीची जर स्थापना आपण पाहिली तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 अन्वये स्थापना ही करण्यात आलेली आहे. कोणत्या तर अनुच्छेद 315 अन्वये याची स्थापना ही करण्यात आलेली आहे. ब्रीदवाक्य काय आहे? स्वसुख निरभिलास खिद्यते लोकहेतो, हे यामागचं ब्रीदवाक्य आहे. 5वा प्रश्न आहे, बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणाचा नुकताच जाहीर झाला आहे? तर बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार 2025 हा पर्याय ब ओमप्रकाश शाह. ओमप्रकाश शाह यांना जाहीर झालेला आहे 2025चा बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार. पुढचा 6वा प्रश्न आहे, नुकतंच ह्यू मॉरिस यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर नुकतंच बघा ह्यू मॉरिस यांचं निधन झालेलं आहे आणि ते पर्याय ड क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. कोणत्या तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. ते इंग्लंडचे माजी कर्णधार आहेत. कोणत्या संघाचे? तर इंग्लंड या देशाच्या संघाचे ते माजी कर्णधार असून नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. 7वा प्रश्न आहे, 150वे हरिवल्लभ संगीत संमेलन 2025 हे कोठे आयोजित करण्यात आले? तर 150वे हरिवल्लभ संगीत संमेलन 2025 हे पर्याय क जालंधर पंजाब. जालंधर पंजाब या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही हरिवल्लभ संगीत संमेलन आहे बघा, तर ते जगातील सर्वात जुने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. जगातील सर्वात जुने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव. याची सुरुवात केव्हा झाली होती? तर 1875 साली सुरुवात झाली होती आणि आता कितवे असणार आहे यावर्षी? तर 150वे असणार आहे, लक्षात असूया. स्थापना झाली बघा 1875 साली गुरु स्थायी तुळजागिरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त. गुरुस्वामी तुळजागिरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त याची स्थापना ही करण्यात आली होती. संस्थापक कोण आहेत? तर बाबा हरिवल्लभ हे यामागचे संस्थापक आहेत. राष्ट्रीय दर्जा देखील याला प्राप्त आहे. भारत सरकारने राष्ट्रीय महोत्सव म्हणून याला घोषित केलेले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सर्वात वेगवान 10,000 धावा करणारी पहिली खेळाडू कोण ठरलेली आहे? सर्वात वेगवान 10,000 धावा करणारी पहिली खेळाडू कोण ठरलेली आहे? तर भारताची स्मृती मानधना. नाव लक्षात ठेवायचं आहे, स्मृती मानधना. आता सध्या दुसरं महत्त्वाचं जे काही त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे बघा, काही दिवसांपूर्वीच बघा तिने T20 मध्ये 4,000 धावा केल्या होत्या आणि T20 मध्ये 4,000 धावा करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या होत्या. कोणानंतर? पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या होत्या T20 मध्ये 4,000 धावा करणाऱ्या. आणि जर आपण जगामध्ये पाहिलं तर जगामध्ये T20 मध्ये 4,000 धावा करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या होत्या. दुसऱ्या महिला सुजी बेट्स नंतर दुसऱ्या महिला आहेत T20 मध्ये 4,000 धावा करणाऱ्या आणि भारतातील विचारलं तर पहिल्या आहेत. इथे प्रश्न काय? सर्वात वेगवान 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या कोण आहेत? तर तिचं नाव आहे बघा स्मृती मानधना. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. तिने बघा 281 डावांमध्ये हे लक्ष गाठलेलं आहे. किती? तर 281 मध्ये. 10,000 करणारी कितवी बनलेली आहे? तर 4थी बनली आहे. वेगवान विचारलं, वेगवान, तर वेगवान मध्ये पहिल्या क्रमांकावर येतं स्मृती मानधना. परंतु 10,000 धावा करणाऱ्या स्मृती मानधना हे कितव्या ठरलेल्या? तर त्या 4थ्या ठरलेल्या आहेत. पहिली कोण आहे? मिताली राज आहे बघा, मिताली राज. आणि जर विचारलं भारतातील, तर भारतातील 10,000 धावा करणारी मिताली राजनंतर स्मृती मानधना ही दुसऱ्या क्रमांकाची भारतीय फलंदाज ठरलेली आहे. आता कोणकोणत्या महिला खेळाडूंनी बघा 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत? तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं मिताली राज, दुसऱ्या क्रमांकावर येतं सुजी बेट्स, तिसऱ्या क्रमांकावर येतं चेरुलेट्स एडवर्ड्स आणि 4थ्या क्रमांकावर येते स्मृती मानधना. 10,000 धावा करणारी 4थी स्मृती मानधना ही नुकतंच बनलेली आहे. आतापर्यंत तिघांनी हे लक्ष गाठलं होतं, त्यामध्ये आता स्मृती मानधनाचं नाव देखील त्या ठिकाणी ॲड झालेलं आहे. आता हे झाले माहिती सगळं करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन. पहिला प्रश्न होता बघा, नुकतंच पहिल्यांदाच कोणत्या देशाने वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही घेतली आहे? तर पर्याय क चीन या देशाने वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही नुकतंच घेतलेली आहे. पुढचा क्रमांक आहे 40वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच गोदावरी मोहाना आंध्र प्रदेश आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी होणार आहे.
पुढचा प्रश्न, नुकतंच कोणत्या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आला आहे? तर पर्याय क, कर्नाटक राज्यामध्ये बघा सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. MPSCचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पर्याय अ, विवेक भीमनवार हे MPSCचे नवे अध्यक्ष बनल्यात. सचिव आहेत महेंद्र हरपाळकर. पुढचा प्रश्न आहे, बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला आहे? तर तो बघा ओमप्रकाश शाह यांना जाहीर झालेला आहे. 6वा प्रश्न आहे, नुकतंच ह्यू मॉरिस यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते बघा क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित होते. कोणत्या खेळाशी? तर क्रिकेट या खेळाशी ते संबंधित होते, ह्यू मॉरिस. 7वा प्रश्न आहे, 150वे हरिवल्लभ संगीत संमेलन 2025 हे कुठे आयोजित करण्यात आले? तर जालंधर पंजाब या ठिकाणी 150वे हरिवल्लभ संगीत संमेलन 2025 हे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, सर्वात वेगवान 10,000 धावा करणारी महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? तर स्मृती मानधना ही 10,000 धावा करणारी महिला खेळाडू ठरली आहे. ही सर्वात वेगवान 281 धावांमध्ये. वेगवान विचारलं तर पहिली स्मृती मानधना, जर विचारलं 10,000 धावा करणारी महिला कितवी? तर चौथी. भारतीय विचारलं तर दुसरी. कोणानंतर? तर मिताली राजनंतर. हे झाले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. उद्या पुन्हा 31 डिसेंबर 2025 या दिवसाचे करंट अफेअर्स पाहूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.